नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नाचणीचे आंबील. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर उष्णता वाढते. तर नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन असते. त्याचबरोबर उष्णता कमी करण्यासाठी नाचणी ही खूपच उपयुक्त आहे. तर अशाच नाचणीपासून आज आपण शरीराला थंडावा मिळणारी नाचणीची आंबील कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपी खूप साधी सोपी आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. आता आपण पाणी गरम होईपर्यंत पीठ भिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी एक छोटी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वाटीने मोजून अर्धी वाटी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. अजिबात पिठाच्या गाठी होणार नाहीत याच्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर पुन्हा इथे मी अर्धी वाटी टाकलेलं आहे. असं या पद्धतीने अगदी छान व्यवस्थित असं हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता गॅसवरती पाणीही छान असं गरम झालेलं आहे. हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर आता आपण गॅस मंद करायचा आहे आणि गॅस मंद करून आता आपल्याला हे पीठ एका हाताने सोडून दुसऱ्या हाताने पळीने किंवा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून पिठाच्या कुठेही गुठळ्या होता कामा नये. थोडं थोडं करत संपूर्ण पीठ मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पहा, सर्व पीठ घातल्यानंतर आता आपल्याला ही आंबील छान अशी शिजवून घ्यायची आहे. आंबील शिजवतेवेळी सुरुवातीला आपण गॅस मंदच ठेवणार आहोत आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ही आंबील शिजवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व पीठ मी एकाच वेळी घालून घेतलेलं आहे. आता याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर याच्यामध्ये इथे मी थोडंसं लसूण, थोडी आलं आणि थोडीशी मिरची ठेचून घेतली होती. तुम्ही किसून घेतला तरी चालेल. तर आता हे सर्व घालायचं आहे. वरतूनच घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपल्याला याला पुन्हा एक 2 ते 3 मिनटं छान अशी ही आंबील जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटं छान अशी आंबील इथे मी शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली जी आहे आंबील ती तयार झालेली आहे. आता आपण आंबील पिण्यासाठी जेव्हा घेतो तर त्या अशा वेळी काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये आंबील घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ताकाचा वापर करायचा आहे. तर इथे मी 1 ग्लास ताक घेतलेला आहे आणि त्या संपूर्ण पातेल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ताक व्यवस्थित आंबीलमध्ये मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे कोथिंबीर घालणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातला तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये ताक घातलेलं आहे. तर आता इथे ताकासाठी इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा सर्व ही आंबील जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी चटकदार अशी ती आंबील तयार आहे. तुम्हाला हवा असल्यास ह्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड जरी टाकला तरी चालेल. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान सुरेख अशी इथे आपली आंबील जी आहे ती तयार झालेली आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून रेसिपींचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला सर्व रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी बनवून पाहिली तर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.